नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली. तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. इडली तर सर्वांना बनवता येतेच, पण मी आज जी इडली बनवणार आहे त्या इडलीसाठी मी कोणत्याही प्रकारे यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही आहे. बिना सोड्याची इडली आपण बनवलेली आहे. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी खूपच छान आणि खूपच साध्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत बनवून शेअर केलेली आहे. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि बघू शकता की खूपच सुंदर अशा पद्धतीने जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. माझी ही इडली बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, इडलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जर नक्की बघितली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला, माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर इडली बनवण्याची पद्धत तुम्हाला माहितीच आहे. इडली बनवण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी सकाळी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ ही भिजत घालावी लागते. तर त्याच पद्धतीने आपण करणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण जाडा तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी आणि 4 वाटी अशा पद्धतीने आपण 4 वाटी जाडा तांदूळ घेतलेला आहे. आणि नंतर आपण त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ ॲड केलेली आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ते भिजत ठेवायचे आहेत. तर हे डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवलेले आहेत, ते आपण आता संध्याकाळी पीठ त्याचे बनवण्यासाठी काढून घेणार आहोत. संध्याकाळी आपण हे 6 वाजता ओपन केलेलं आहे आणि 6 वाजता बघू शकताय की डाळ आणि तांदूळ जे आहे ते चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे. खूप छान पद्धतीने भिजलेले आहेत. तर हे सर्व तांदूळ आणि डाळ आपण एकत्र करूनच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तर तांदूळमधील जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि फ्रेश पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे आपण तांदूळ आणि डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर एक एक करून आपण यामध्ये तांदूळ आणि डाळ ॲड केलेली आहे. तर जसं जमेल त्या पद्धतीने आपण त्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपलं इडलीचं पीठ दिसेल. तांदूळ आणि डाळ बारीक करताना अगदीच आपण बारीक करून घ्यायचं नाही आहे, तर रव्याप्रमाणे त्याला आपण पिठाप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. थोडंसं आपण जाडसर ठेवणार आहोत. तर हे सर्व आपण बारीक करून घेतलेलं आहे, रवा आणि डाळ. तर अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊ आणि खूप सुंदर अशा पद्धतीने बघू शकताय की आपलं जे पीठ आहे इडलीचं ते तयार आहे. तर सर्व पीठ बारीक करून झाल्यानंतर आपण ते भिजत असंच ठेवणार आहोत. रात्रभर भिजत ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ दिसेल. आपण हे सर्व पीठ जे आहे ते रात्री बारीक केलेलं होतं आणि सकाळी बघू शकताय सकाळपर्यंत ते खूप छान पद्धतीने भिजलेलं आहे. पीठ अगदी सुंदर अशा पद्धतीने इडलीचे तयार झालेलं आहे आणि त्याला थोडासा आंबटपणा देखील येतो. तर जास्त वेळ आपण ठेवलं तर त्याला आणखीन जास्त आंबटपणा येऊ शकतो. पण तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तितका वेळ त्या इडलीचं पीठ भिजत ठेवू शकता. तर मला सकाळीच इडली बनवायची होती, तर मी इडली सकाळीच बनवलेली आहे. तर याची इडली खूप सुंदर अशा पद्धतीने तयार होईल. तर आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण फक्त मीठ ॲड करायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण सोडा यूज केलेला नाही आहे. तर इडलीच्या प्रत्येक भांड्याला आपण अशा पद्धतीने प्लेट्सला तेल लावून घ्यायचे आहे. तर सर्व प्लेट्सला अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते बॅटर आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर बॅटर जे आहे ते आपण परत एकदा मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ. तर सुंदर असं जे इडलीचं पीठ आहे ते आपण इडलीच्या प्लेट्समध्ये ॲड करणार आहोत. तर अशा पद्धतीने एक एक करून आपण
सर्व इडलीचे डिशेस जे आहेत ते भरून घेणार आहोत। आणि इडलीचा कुकर जो आहे तो आपण गॅसवरती ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे। प्रमाणात पाणी ॲड करावे। नंतर त्यामध्ये आपल्याला हवा असेल तर लिंबूची अर्धी फोड ॲड करायची आहे, जेणेकरून कुकर चांगला आपला राहील। नंतर सर्व प्लेट्स इडलीच्या बॅटरनी भरून झाल्यानंतर एक एक करून कुकरमध्ये त्या प्लेट्स ज्या आहेत ते आपण ॲड करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपला जो गॅस जो आहे तो चालूच आहे, मीडियम आचेवर आपण ठेवलेला आहे। सर्व डिश जे आहेत ते आपण कुकरमध्ये ॲड केलेले आहेत। नंतर त्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवणार आहोत। एकदम पॅक करून ठेवायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे वाफ बाहेर येता कामा नाही। तर एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सुंदर अशा पद्धतीने इडली जी आहे ती शिजली गेलेली आहे, तयार झालेली आहे। 10 मिनिटानंतर आपण इडलीचं जे झाकण आहे ते ओपन केलेलं आहे। तर एक एक करून आपण या सर्व प्लेट्स ज्या आहेत इडलीच्या त्या कुकरमध्ये आहेत त्या काढून घेणार आहोत। बघू शकता सुंदर पद्धतीने आपली इडली जी आहे ती निघालेली आहे आणि जाळीदार अशी झालेली आहे आणि खूपच छान आणि टेस्टी बिना सोड्याची इडली आपण बनवलेली आहे। जाळीदार, लुसलुशीत आणि टेस्टी अशा पद्धतीने पौष्टिक पण झालेली आहे। पौष्टिक याला म्हणू शकता की यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही जेणेकरून लुसलुशीत आणि जाळीदार अशी होण्यासाठी इडली याच्यामध्ये आपण काही यूज केलेलं नाही आहे। तर साध्या सिंपल अशा पद्धतीने आपण ही इडली बनवलेली आहे। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, झटपट अशा पद्धतीने आपण इडली बनवलेली आहे। तर यामध्ये मी चटणी आणि सांबारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे, फक्त इडलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर मी सांबार आणि चटणीची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या इडलीच्या व्हिडिओला रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।